जय जय रघुवीर समर्थ. आपल्या आता आजच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. कार्यक्रमात जो दिलेला आहे त्यात थोडा बदल आहे. संचालकांची वेळ. आज आपण समर्थ वाङ्मयावर बोलणार आहे. काल सगळ्यांनी ऐकलंच असेल, माननीय रमण चितळे हे आपल्याला समर्थ वाङ्मयाबद्दल सांगणार आहे. शेवटची 5 मिनिटं ते ठेवणार आहे. कोणाला शंका असेल तर त्यांनी नंतर ते विचारायचं. आम्ही केलं आहे सर, नंतर तुम्हाला मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. देवांवरचा काल श्लोक म्हणायचा राहिला. समर्था विणे ना दुजा देव ध्यानी, गुणी गुंतली. समर्था विणे ना दुजा देव ध्यानी, गुणी गुंतली लेखणी आणि वाणी. खुले ग्रंथ भांडार केले जयाने, नमस्कार देवास त्या आदराने. त्यांच्यावर असाच एक आपल्या कोटणीस महाराजांनी एक श्लोक केला आहे आणि त्याचा आज आपल्या विषयाशी संबंध आहे. जये स्वात्महृच्चक्र स्वामी समर्था, आहा अर्पिले साधुनी शांत चित्ता. गुरु रामदासांतरा जो मिळाला, अंतरा जो मिळाला त्यांच्या हृदयाला, नमस्कार साष्टांग त्या शंकराला. आज आपल्याला रामदासी वाङ्मयाबद्दल बघायचं आहे. रामदासी वाङ्मय म्हणजे रामदासी संप्रदायाच्या निमित्ताने निर्माण झालेलं, खुद्द श्री समर्थांपासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत जी जी समर्थचरणी आसक्त अशी मंडळी होती त्यांनी निर्माण केलेलं वाङ्मय समर्थांच्या बोधाच्या प्रसारासाठी. आता त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान अर्थातच समर्थांच्या वाङ्मयाला मिळणार. समर्थांनी नाना विषयांवर लिहिलेलं आहे. तो अक्षरशः विचारांचा सागरच आहे. नाना रचना प्रकार, नाना श्रेणी, अनेक तऱ्हांनी समर्थांच्या वाङ्मयाचं वर्गीकरण करता येतं. सगळ्यात साधा त्यांच्या रचनेच्या प्रकारांनी जे विभागीकरण केले ते आपण पाहूया. समर्थांनी सर्वात प्रथम वृत्तीय श्लोक लिहिलेले आहेत. समर्थांचं जे श्लोक वाङ्मय आहे त्याच्यात अर्थातच समर्थांच्या तारुण्य सुलभ अशा वृत्तीला तेव्हा खूप प्रचलित असलेले अक्षरगणवृत्तातले श्लोक हे अगदी लहानपणापासून प्रिय असणार त्यातली रचना करणं. तेव्हा अक्षरगणवृत्तीय श्लोक, त्याच्यात त्यांचं आवडतं वृत्त म्हणजे भुजंगप्रयाग, आपले मनाचे श्लोक आहेत ते 205 मनाचे श्लोक. त्यानंतर 1462 श्लोकांचं श्री रामायण, रामायण सुंदरकांड आणि युद्धकांड, आणि इतर 259 प्रकरणांमध्ये विभागलेले अनेक वृत्तांमधले श्लोक. त्याच्यात कितीतरी प्रकरणं आहेत. त्यातलीच रामाची करुणापर आळवणी करणारी काही विशिष्ट प्रकरणं काढून त्याला मंडळींनी करुणाष्टकं नाव दिलं. पण काही मंडळी समर्थांच्या सगळ्या श्लोकबद्ध वाङ्मयालाच करुणाष्टकं म्हणतात.
ते मात्र काही बरोबर नाही आहे. त्याला श्लोकबद्ध वाङ्मयच म्हटलं पाहिजे. आणि त्याच्यात काय रत्नखाणी आहे अक्षरशः. शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाच्या हातात पडेल अशी त्याच्यात मनाची शिकवण आहे. मुलांना शिकवण आपल्या सगळ्यांना माहिती असेल की बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, असे 10 श्लोक आहेत ते. आणि त्याच्यात राम हा शब्दसुद्धा नाही आहे. पण जीवन जर सफळ व्हायचं असलं तर त्याची सगळी पूर्वतयारी त्या 10 श्लोकांमध्ये आहे. तसंच अगदी शिक्षणाकडे ज्यांचं मन नाही आहे, वातावरण नाही आहे, अशा मुलांसाठी सुद्धा शिकारे शिकारे फिका जन्म जातो, नकारे नकारे तुका घात होतो, तुके तूक त्या भीक तेही मिळेना, गुणे विण लोकांस काही कळेना. असं खूप तीव्र यांनी सांगणारे असे 6 श्लोकही फार महत्त्वाचे आहेत. अशी कितीतरी अप्रतिम प्रकरणं त्याच्यात आहेत. त्यातलं 134वं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये तर जवळजवळ 125 नाना वृत्तातले श्लोक आहेत. आणि त्यांचं ते असे लावलेले आहेत की अपासनं ज्ञपर्यंत अशा अक्षराने ते लावलेले आहेत त्या क्रमाने. तर अशी 259 श्लोकबद्ध प्रकरणं ही झाली अक्षरगण वृत्तांमधली. आणि दुसरे अष्टाक्षरी श्लोक. अष्टाक्षरी श्लोकामध्ये म्हणजे त्याला 2 विभाग आहेत त्याचे. एक अनुष्टुप छंदामधले आणि दुसरे प्रमाणिका किंवा घनाक्षरी वृत्तामधले. तर त्याला अनुष्टुप छंदातले जे आहेत त्याला स्फुट ओव्या असं म्हणतात. नाही, चुकलं माझं, स्फुट प्रकरण असं म्हणतात. आणि जे प्रमाणिका किंवा घनाक्षरी वृत्तातले आहेत त्याला स्फुट श्लोक असं म्हणतात. स्फुट श्लोक हे अतिशय स्फूर्तिदायक आणि त्याची चालच काल मी म्हणून नाही का दाखवलं की उपासकांसी सूचना उपासना उपासना प्रयोग प्रयत्न मान रे प्रसंग हा कठीण रे बहुत पाहोले मोह वगैरे वगैरे जे सगळं स्फूर्तिदायक आहे ते अगदी हटकून स्फुट श्लोकांमध्ये आहे. आणखीन जे अष्टाक्षरी श्लोक सुंदर प्रतिपादन करणारे असतात किंवा देवीची स्तोत्र आनंद ओनभवनी हे सगळं अष्टाक्षरी श्लोकांमध्ये आहे. तर असे अष्टाक्षरी श्लोक 61 प्रकरणं आहेत स्फुट प्रकरणांची. आणखीन अष्टाक्षरी श्लोकांमध्ये 69 आहेत. त्यानंतर आपण ज्याला अभंग म्हणतो त्याला समर्थ ओव्या म्हणतात. ओवी या जातीची लक्षणं थोडी वेगळी आहेत, पण ह्या अभंगामध्ये सुद्धा ओवीसारखीच 3 यमकही असतात म्हणून समर्थ त्याला ओव्या म्हणतात. आपण त्याला अभंग ओव्या असं म्हणू. त्या ओव्यांची 14 दशकं आहेत. ओव्या शतकं आहेत, चुकलं, ओव्या शतक असंच त्याला म्हणतात. फार बोधप्रद विषयांवर आहेत. त्याच्यात 7 शतकं नुसते असे संवादच आहेत किंवा वाद म्हटलं आहे त्याला, पण फार प्रेरक असे आहेत. आणखीन 5 साध्या असे संवाद नाही आहेत. तर ती 1412 ग्रंथसंख्येची 14 ओव्या शतक. आणि त्याच्यामध्ये 328 अशी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रकरण आहेत की स्फुट ओवी या वृत्तातली म्हणजे अभंग ओवी. त्याला ओवी 22 अक्षरी असं सुद्धा दुसरं एक नाव आहे. प्रत्येक ओवीमध्ये 22 बरोबर अक्षरं असतात. तर अशी ती 328 प्रकरणं. तर अभंग ओव्या, अक्षरगणवृत्तीय श्लोक, अष्टाक्षरी श्लोक. त्या अष्टाक्षरी श्लोकांमध्येच 555 श्लोकांची 5 लघु प्रकरणं आहेत म्हणजे षड्रिपू, पंचीकरण योग वगैरे वगैरे. म्हणजे लघुकाव्यही म्हणतात त्याला. पण लघुकाव्याचे 2 प्रकार, एक या अष्टाक्षरी श्लोकातले आणि दुसरे ओवी रूपातले म्हणजे अभंग ओव्या नव्हे तर खऱ्या ओव्या आपल्या. आता ओवी रूपातला सगळ्यात महत्त्वाचा मोठा समर्थांच्या वाङ्मयातला जणू सूर्यच
असा म्हणजे श्रीमद ग्रंथराज दासबोध, ज्याचा आपण सखोल अभ्यास करताय 7751 आणि दुसरी 11 लघुकाव्य म्हणून आहे. ती 11 लघुकाव्य म्हणजे 2741 ओव्यांमधली इतर. त्याच्यात एक जुना दासबोध किंवा 21 समासी किंवा दासबोधाची पहिली आवृत्ती. काल सुहासजींशी बोलताना त्यांनी बरोबर सांगितलं की समर्थांनी ती पहिली आवृत्ती असल्यामुळं बाजूला ठेवली, आणखीन 200 समासांचा मुख्य दासबोध नंतर हाती दिला, कारण तो त्यांच्या शिकवणीचा सर्व समावेशक होता. 21 समासीमध्ये फक्त अध्यात्माची शिकवण अतिशय समर्थांच्या त्यावेळच्या वयाला अनुसरून खूप स्फूर्तीने आणि तेजस्वीपणाने त्यांनी दिलेली आहे. आणि 200 समासीमध्ये सारासार विचारांनी दिलेली आहे. तर आणि त्याच्यामध्ये पदंही आहेत. ती पदं खूपच आहेत संख्येने, पण त्यातली खुद्द उद्धवांच्या वहीमध्ये लिहिलेली आणि गिरीधरांच्या वहीमध्ये लिहिलेली अशी 903 पदं आपण प्रकाशित केलेली आहेत. आणखी काही पदं प्रकाशात आली पाहिजेत आणि ज्याला आपण साधे अभंग म्हणतो असे जवळजवळ 3000 अभंग आहेत. आता आणखीन एक प्रकार राहिला आहे, तो म्हणजे स्फुट प्रासंगिक प्रकरणांचा. त्याच्यामध्ये खूपच नाना तऱ्हा आहेत, अनेक ऐतिहासिक प्रसंग आहेत, अनेक विशेष अशा घटना घडलेल्या आहेत. दंडी गाणी, धाटी गाणी, पहाट गाणी, माची गाणी अशी कितीतरी लोकवाङ्मयामधले प्रकार त्याच्यात आहेत. तेही सुमारे 3000 सापडतील. आमच्या सत्कारोत्तेक सभेने अजून त्याचा संग्रह काही प्रकाशित केलेला नाही आहे, पण तो होईल आता. आणि ते समर्थांचं अतिशय प्रसिद्ध बरोबर 52 ओळींचं स्वतःच्या अक्षरात लिहिलेलं पत्र. त्या पत्राचा शेवटचा भाग तर अतिशय हृदयंगम आहे. देवाने त्याचं अत्यंत सुंदर वर्णन समर्थ हृदयमध्ये केलेलं आहे. आत्ता नुसता मी हा तांत्रिक एक निर्देश सांख्यिक स्वरूपाचा आपल्यापुढे केलेला आहे, पण मला खात्री आहे की श्रीमद ग्रंथराजाचा ध्यास लागलेले तुम्ही हे समर्थांचं सगळं वाङ्मय वाचल्याशिवाय राहणार नाही. आणि दासबोधाची खरी समज व्हायला समर्थांचं इतर वाङ्मय तर वाचलं पाहिजेच, पण त्यांच्या शिष्य प्रशिष्यांचं वाङ्मय हेही वाचलं पाहिजे. इतकं ते अतिशय मोलाचं वाङ्मय आहे. कारण त्या काळी काही शिष्यांना तर खुद्द समर्थांच्या मुखातून, काही शिष्यांना कल्याण, देवदास, उद्धव, वेणाबाई अशासारख्या थोर समर्थांचं सगळं उपदेशाचं इंगित हृदय धरणाऱ्या महानुभावांकडून ते वाङ्मय समजलेलं आहे. तेव्हा खरं त्यातलं नेमकं काय घ्यायचं आहे हे त्या शिष्य प्रशिष्यांच्या वाङ्मयामधनं आपल्याला कळणार आहे. तेही वाङ्मय अफाट आहे. कल्याण महाराजांचं वाङ्मय तसं थोडं आहे, पण अत्यंत रेखीव आणि अत्यंत नेमकं असं वाङ्मय आहे. त्यांचा एकच 7 समासाचा महावाक्य ग्रंथ म्हणून आहे. आणि ग्रंथराजात जसं आपण पाहिलं की ग्रंथराजाच्या उत्तरार्धामध्ये अंतरात्म्याची उपासना हा जसा सगळ्यात थोर विषय आहे. सगळ्या वाङ्मयाच्या मुळाचं मूळ आणि वाङ्मयाच्या कळसाचा कळस असा जो अंतरात्म्याच्या उपासनेचा भाग आहे, तोच नेमका महावाक्य ग्रंथात सुद्धा अवघ्या 7 समासाचा, पण त्याच्यात निम्मा भाग तोच आलेला आहे. कल्याणांची पदही अत्यंत सुंदर आहेत. नंतर मी आपल्याला एक म्हणून दाखवतो. त्यानंतर कल्याणांची थोडीशी आख्यानक कविता आहे, फार सुरेख श्लोक आहेत. आणि कल्याण महाराजांनीच जवळजवळ सगळं समर्थांचं वाङ्मय लिहून काढलेलं आहे. काही तर कल्याणांनी नुसती टिपणं करून घ्यावीत आणि नंतर ते लिहून काढावं असेही झालेलं आहे. पण त्यांच्या अंतःकरणात, त्यांच्या बुद्धीमध्ये ते सगळं सामावलेलं होतं. आणि जरी थोडं असलं तरी त्याचं जणू काही अगदी सारच असं कल्याणांच्या वाङ्मयात आलं आहे. दुसरं वेणाबाईंचं वाङ्मय, ते तर इतकं उच्च कोटीचं आहे. त्यांचे विविधेही अभंग म्हणून फार प्रसिद्ध आहेत. वेणाबाईंचं वाङ्मयसुद्धा थोडं असलं तरी खूपच मोलाचं आहे. त्यानंतर समर्थांच्या वाङ्मयाची स्फूर्ती आहे. लोकजीवनाशी सम्मुख होण्याचा जे आवाहन आहे
ते नेमकं ज्यांच्या वाङ्मयात आलं आहे त्या देवदासांचं वाङ्मय आपण पाहिलं पाहिजे. उद्धवांचं वाङ्मय असंच अगदी हृदयाच्या तळापासून लिहिलेलं आहे. खूप पदं आहेत त्यांची, काही श्लोक आहेत. समर्थांशी अतिशय सलगीने मनमोकळेपणाने बोलणारे दोघं होते, एक उद्धव आणि दुसरे वेणाबाई. उद्धवांचं तर सगळं बालपणच समर्थांच्या अंगाखांद्यावर गेलं होतं आणि वेणाबाईंनी आपल्या सेवेनी, आपल्या निष्ठेनी समर्थांचं हृदय प्रसन्न केलं होतं. त्यामुळे जर कधी एखादा अनवस्था प्रसंग आला किंवा एखाद्या शिष्यावर समर्थांची नाराजी झाली तर वेणाबाई त्याच्या वतीने समर्थांपाशी बदली करायच्या आणि मग समर्थ पुन्हा त्या शिष्याला जवळ करायचे. तर कल्याण, वेणाबाई, उद्धव, बाळकराम त्यांचंही वाङ्मय फार सुंदर आहे. देवदास सांगितलंच. आता दक्षिणेकडे गेलेली जी शाखा आहे म्हणजे 3 शिष्य प्रमुख, भीमस्वामी, त्यानंतर राघव, आणखीन तिसरे अनंतमौनी. तर अनंतमौनींचं काही वाङ्मय नाही आहे, पण ते अतिशय प्रगाढ पंडित, अतिशय व्युत्पन्न असे विद्वान, आणखीन अतिशय भावपूर्ण अशा व्यक्तिमत्वाचे होते. वैदिक अभ्यासही त्यांचा खूप होता. पण त्यांचे जे शिष्य मेरुस्वामी त्यांनी ह्या अनंतमौनींच्या परंपरेचा अक्षरशः सन्मान केलेला आहे. भीमस्वामींचं खूप वाङ्मय आहे. समर्थांच्या निर्याणानंतर गडावर ते आल्यानंतर त्यांनी जो विलाप केला त्या निर्याणकाळीच्या त्यांच्या ओव्या प्रसिद्धच आहेत. त्यांच्यावरकडे खूपच वाङ्मय झालेलं आहे. आणि काल सांगितल्याप्रमाणे तिथे सरस्वती महाल म्हणून तंजावरच्या राजांनी जो एक प्रचंड ग्रंथ हस्तलिखितांचा संग्रह केलेला आहे त्याच्यात हे सगळं रामदासी वाङ्मय तिथे ठेवलेलं आहे. आणि आज तिथे 80 उत्कृष्ट ग्रंथ प्रकाशनाची वाट पाहत आहेत. तेव्हा आपल्या रामदासी हस्तलिखितांचे 2 संग्रह, एक दाक्षिणात्य शिष्यांचा दक्षिणेकडे गेलेल्या मराठीच पण समर्थ शिष्यांचा सरस्वती महालामधला, आणि बाकी सगळ्या उरलेल्या यांचा धुळ्याला श्री समर्थ वाग्देवता मंदिरातला. हे जसे समर्थ शिष्य मंडळी आहे तशी त्यांच्या पुढच्या पिढ्यांमधली, आता जे राघव सांगितले त्यांचे शिष्य म्हणजे माधव, ते तिरुवेळंदूर म्हणून तमिळनाडूमध्ये एक क्षेत्र आहे, तिथे माधवांचा आश्रम होता. आणि आपल्याकडे जसं दासोपंतांचं प्रचंड वाङ्मय आहे, आंबेजोगाईचे दासोपंत, दासो दिगंबर, त्यांच्यापेक्षाही जास्त वाङ्मय माधवांचं आहे आणि ते अतिशय उत्कृष्ट वाङ्मय आहे. डॉक्टर शंभू तुळपुळे यांनी त्याचा व्यासंग केलेला आहे. त्यांचे नुसते महाभारताचेच 1,12,000 ओव्या आहेत. त्यानंतर 72,000 रामायणावरचे श्लोक आहेत आणि इतरही प्रचंड वाङ्मय आहे. त्याचप्रमाणे दुसरे असे दिग्गज म्हणजे हरिबुवा भोंडवे, हे शिंपी जातीचे, पण समर्थांचे माधव नावाचे एक शिष्य होते, त्या परंपरेतले जे शिवराम, त्या शिवरामांचे हरिबुवा शिष्य होते आणि ते पारनेरचे, नगर जिल्ह्यातल्या. पण उद्धवांच्या परंपरेतले एक दुसरे बाळकराम म्हणून त्यांचे परमस्नेही होते आणि त्यांचा मठ नारायणगावला होता. तर नारायणगावाला बाळक्रमांबरोबर राहायला मिळावं म्हणून हरिबुवा वंशपरंपरेने वारकरी संप्रदायाचे असून सुद्धा ते रामदासी झाले आणि नारायणगावला ते आले. तिथे त्यांनी उर्वरित आयुष्य क्रमलं आणि त्यांनी 13,500 ओव्यांचा ज्ञानसागर नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांचे 68,000 अभंग आहेत आणि ते सगळे नारायणगावला त्यांच्या समाधी मंदिरात ठेवलेले आहेत. त्यांनी संजीवन समाधी घेतली. आणखीन खरोखर हे इतक्या महान वाङ्मयाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. तर हे माधव, हरिबुवा आणि दुसऱ्या अगदी अलीकडच्या काळातले कल्याण महाराजांच्या परंपरेतले कर्नाटकात हे बीदर, भालकी वगैरे भाग आहे, तिथे निडवदे म्हणून एक गाव आहे आणि त्याच्यात संजीवन महाराज म्हणून साधारण 500 वर्षापूर्वी होऊन गेले
त्यांचंही अफाट वाङ्मय आहे. तेव्हा ही 3 मंडळी ही तर अगदी वाङ्मयाच्या विस्ताराच्या बाबतीत आणि समर्थांच्या सगळ्याच रामदासी वाङ्मयाचं असं वैशिष्ट्य आहे की ते विस्तारानेही मोठं आहे आणि खोलीनेही मोठं आहे. कारण ग्रंथराजाचा सखोल अभ्यास असा अभ्यासक्रम दुसऱ्या कोणाच्याही बाबतीत कुठेही असेल असं वाटत नाही. तेव्हा आपल्या रामदासी संप्रदायात खोलीकडे अतिशय लक्ष दिलं जातं. त्यामुळे ही सगळी वाङ्मय खोल आहेत हे सांगायला नकोच. त्याचप्रमाणे दुसरं असंच खूप मोठं वाङ्मय म्हणजे हंसराज स्वामींचं. उद्धवांच्या परंपरेतले हंसराज स्वामी हे परांड्याला डोंगगाव शेजारीच असल्यामुळं तिथल्या सखाराम महाराज या कल्याण महाराजांच्या परंपरेतल्या स्नेहामुळे ते परांड्याला स्थिरावले आणि त्यांचंही असंच वेदेश्वरी वाक्यवृत्ती त्यानंतर कथा कल्पतरू वगैरे खूपच प्रचंड वाङ्मय आहे. आणि जसं अक्कांनी स्वयंपाकघरातला दासबोध पडवीवरचा दासबोध तसं अगदी सुलभ असं सुद्धा वेदांताचं विवरण हंसराज स्वामींनी केलेलं आहे. त्यांचा खूप उत्कृष्ट ग्रंथ म्हणजे आगमसार. त्यांच्या शिष्यांनी हंस पद्धती म्हणून अगदी समर्थांपासूनचे सगळे हंस असे कल्पून आपल्या परंपरेमधल्या सर्वांची चरित्र सुरेख दिलेली आहेत. तर अशी ही दिग्गज मंडळी. त्यानंतर कल्याण महाराजांच्या परंपरेतले त्यांचे शिष्य शिवराम, त्यांचे शिष्य जगज्जीवन. त्यांनी कल्याण महाराजांवर एक सुरेख पद आहे. नुसतं त्याच्यात किती सुघटित रचना आहे त्याचं एक उदाहरण सांगतो. जय जय जी कल्याणापतीत पावन जगदोधरणा हो, गुणमयी सरिता दुस्तर तरलो तरलो संशय हरणा हो. जय जय जी कल्याणापतीत पावन जगदोधरणा हो, निगमागम श्रुतिसारा विमला निर्द्वंद्वा अविकारा हो. षड्गुण वरदा भेदा अद्वय सिंधू हे सुखकारा हो. तव स्मरणे षड्वैरी यांचा मोडून गेला थारा हो. सच्चित सुख अद्वैता नमिता नैश्वर करिसी मारा हो. जय जय जी कल्याणापतीत पावन जगदोधरणा हो. प्रत्येक चरणामध्ये 3-3 यमक आलेली आहेत त्याच्यात विशिष्ट स्थानी. तर असे जगज्जीवन मराठीतली पहिली कीर्तन वाङ्मय संपदा गद्य आणि पद्य अशी जगज्जीवनांच्या वाङ्मयात आहे. आणि त्यांनी पूर्वरंग आणि उत्तररंग अगदी त्या काळातले 300 वर्षापूर्वीचे लिहून ठेवलेले समर्थ वाग्देवता मंदिरात आहेत. तेही आता प्रकाशित होतील. त्यानंतर समर्थांच्या शिष्या अंबिकाबाई राशिवड्याला ज्यांचा मठ आहे त्यांची रचना फार सुरेख आहे. अशी एकेका पिढ्यांमध्ये जे काल स्वानुभव दिनकरा ग्रंथाबद्दल आपल्याला सांगितलं, नंतर आपण त्याच्याकडे येऊच पुन्हा. त्यांचे चिरंजीव रामचंद्र म्हणून होते. दिनकरांची जशी स्फुट कविता खूप मोठी आहे, पदं आहेत, अभंग आहेत, श्लोक आहेत आणि मुख्यतः स्वानुभव दिनकर हा ग्रंथ आहे, तसेच व्युत्पन्न त्यांचे चिरंजीवी रामचंद्र होते. आणि त्यांचा एका साध्या नावाचा पण अध्यात्मावरचा ग्रंथ फार उत्कृष्ट आहे. तो आता पुढच्या वर्षी प्रकाशित होईल. त्याचं नाव सीताराम संवाद. त्यानंतर आपले गिरीधर वेणाबाईंचे प्रशिष्य, समर्थांचे पंतू शिष्य, त्यांनी तर लहान मोठे 42 ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि त्यांचं हकीकत वाके, स्वात्मबोध, स्वामी दर्शन वगैरे कितीतरी उत्तम उत्तम प्रकरणं, करुणा रुद्रासारखी. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे समर्थ प्रताप हा त्यांचा ग्रंथ. तो जरी चरित्र असं वाटलं तरी ते सारखे सांगतायत की त्रिशुद्धी बोलिले गुरुरूप निर्धारी. म्हणजे माझ्या सद्गुरूंचं रूप काय आहे ते मी त्रिवार ह्याच्यात सांगितलेलं आहे. आणि खूप पुढच्या पिढीमधले आत्माराम महाराज, एक्केहळ्ळीला ज्यांचा मठ होता. याशिवाय उद्धव सूत, त्यानंतर चाफळच्या जवळ शिरगावच्या शेजारी चोरे म्हणून एक गाव आहे, तिथले आत्माराम बुवा. या सगळ्यांची इतकी वाङ्मय मोठी आहेत
की आपल्या संप्रदायाची सगळी मूलतत्व अतिशय विशद करून त्याच्यात फार सुंदर सांगितलेली आहेत. त्यानंतर अलीकडच्या काळात पाहिलं तर श्रीधर स्वामी महाराजांचं वाङ्मय, त्यांचा आर्य संस्कृती हा ग्रंथ, मोक्ष संदेश, दिव्य संदेश, उज्ज्वल संदेश इतके मार्मिक आणि विद्वत्तापूर्ण आणि सुरेख आहेत की शब्द नाही वर्णन करायला. देवांच्या वाङ्मयाबद्दल काल सांगितलंच, संशोधनपूर्वक देवांनी 26,000 पृष्ठ छापून काढलेली आहेत. आणि तसंच देवांनी सद्गुरु स्तवराज म्हणून समर्थांची आळवणी करणारी जी अशी कवन रचना केली आहे ती सुद्धा या पुस्तकामध्ये आहे. यानंतर आणखी सांगायचं म्हणजे कल्याणांच्या परंपरेतले दासगणू महाराज, त्यांना तर आधुनिक महिपती असं म्हटलं जातं, त्यांचंही कीर्तनविषयक अफाट वाङ्मय आहे. आपले स्वामी वरदानंद भारती त्यांनी ते 11 खंडांमध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. आणि स्वतः स्वामी वरदानंद म्हणजे अनंतरावजी आठवले प्राचार्य हे काय कमी होते, त्यांना तर आचार्य ही पदवीच आहे, कारण प्रस्थानत्रयीवर त्यांनी सुंदर असं भाष्य मराठीमध्ये केलेलं आहे. आणि अतोनात महत्त्वाचं असं वाङ्मय निर्माण केलेलं आहे. आपल्या समर्थांच्या मनोबोधावर फार मोठा ग्रंथ मनोबोध याच नावाचा त्यांचा आहे. आणि जसं डॉक्टर प्राणी यांचा मनाच्या श्लोकाची प्रवचनं फार महत्त्वाची आहेत, तसाच हा मनोबोधसुद्धा आहे. त्यांचं एकच लहान पुस्तक वाटा आपल्या हिताच्या, आपल्यापैकी प्रत्येकाने वाचावं अशा योग्यतेचं आहे. तर अशी इतकी मंडळी या हंसराज स्वामींचे रघुनाथ शास्त्री गोडबोले म्हणून एक होते, त्यांनी मध्ययुगीन वाङ्मयकारांचा इतिहास फार सुंदर लिहिलेला आहे. त्यांनी कोश रचलेले आहेत. संत वाङ्मयावरचा पहिला मराठीतला हंसकोश या नावाचा कोश या गोडबोले शास्त्रींनी वर्णन केलेला रचलेला आहे. आता काल सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्यातले सर्वथोर दिग्गज म्हणजे दिनकर, मेरू, गिरीधर, आत्माराम हे कधीही विसरू नका. आणि इतकंच काय तर समर्थांची जी स्नेही मंडळी म्हणजे समर्थ रामदास स्वामी चाफळकर, त्याबरोबरच आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर, रंगनाथ स्वामी निगडीकर, जयराम स्वामी वडगावकर आणि केशव स्वामी भागानगरकर, यातले आनंदमूर्ती सोडून बाकी तिघांची अफाट वाङ्मय आहे. केशव स्वामींची पदं तर इतकी रसाळ आणि प्रेमळ आहेत की काही विचारता सोय नाही. समर्थांवरचीही त्यांची पदं अशीच कोणाच्याही हृदयाला चटका लावणारी आहेत. नुकतीच ती समग्र रूपामध्ये प्रकाशित झाले गेल्या 2-4 वर्षापूर्वी. आणि हे जसे तसे समर्थांचे वडील बंधू श्रेष्ठ गंगाधर स्वामी, त्यांचाही सुगमोपाय ग्रंथ वगैरे वगैरे, रामी रामदासांच्या कवितेत त्यांचं सगळं वाङ्मय आलेलं आहे. आणि आपण रामदासी वाङ्मयामध्ये शिवाजी महाराजांच्या पत्रांचाही समावेश करतो, कारण ते समर्थांचे शिष्य आहेत आणि समर्थांचे बहिष्य प्राण आहे. इतकंच नव्हे तर दुसऱ्या एका महान समर्थ शिष्याचं या प्रसंगी आपण स्मरण करणं उचित होईल. ते म्हणजे रामचंद्र पंत अमात्य. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी शिवाजी महाराजांनी नव्याने बांधलेल्या सिंधुदुर्गाचे सबनीस म्हणून 17व्या वर्षी शिवाजी महाराजांनी त्यांची नेमणूक केली. कारण त्यांचे वडील निळोद सोनदेव हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानातले होते आणि ते समर्थांचे शिष्य होते. ते एकटेच नव्हे तर त्यांच्या पत्नी नीरा म्हणून होत्या, त्याही समर्थांच्या शिष्या होत्या. आणि त्यांचा हा पाणीदार मुलगा म्हणजे रामचंद्र पंत, ज्यांची मुंज समर्थांच्या मांडीवर लागलेली होती, असे हे रामचंद्र पंत वयाच्या 23व्या वर्षी अष्टप्रधानात शिवाजी महाराजांनी घेतलं. सभासदाची बखर म्हणून शिवाजी महाराजांच्या काळी असलेले सभासद नावाचे जे गृहस्थ म्हणजे त्यांच्या सभा असं आपण संस्थेच्या विश्वस्त मंडळात कसं सदस्य म्हणून असतं, तसं महाराजांच्या राजमंडळातले सभासद म्हणून जे होते त्यांच्या बखरीमध्ये शिवाजी महाराजांचा लोभ ह्या तरुण रामचंद्र पंतांवर किती होता ते फार सुंदर सांगितलेलं आहे. त्याचंच एक प्रत्यंतर म्हणजे राजांचे पंतप्रधान मोरोपंत पेशवे त्यांनी ह्या रामचंद्र पंतांना आपलं जावई करून घेतलेलं होतं. आणि एवढीच नुसती त्यांची महती नाही आहे, तर शंभूराजांना औरंगजेबाने पकडल्यानंतर राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर राजारामांनी त्यांना फुल
म्हणजे सर्वे सर्वा आणि हुकूमत पनाह म्हणजे दौलतीचे राज्य शासनाचे आश्रयदाते अशी पदवी देऊन त्यांच्या हातात महाराष्ट्र ठेवला. ते स्वतः युद्ध करणारे तर होतेच, पण 4 अतिशय मोठे मोहरे त्यांनी तयार केलेले होते. ते म्हणजे शंकराजी नारायण, पुढे ते पंत सचिव झाले भोरचे. त्यानंतर परशुराम त्र्यंबक म्हणजे पुढे ते प्रतिनिधी झाले. नंतर संताजी, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की संताजीचा दरारा काय होता. औरंगजेबाच्या उरात धडकी भरवणारा संताजी होता. मराठ्यांचा विजिगीषू दहशतवादी संताजी. त्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणलेले होते आणि एकाही लढाईत बाजीरावसारखाच तो पराजित झाला नाही. पुढे स्वकीयांच्या दुहीमुळे मात्र त्यांचा अंत झाला. पण ते रामदासी संप्रदायी होते. आत्ता जे मेरू स्वामी सांगितले त्यांनी त्यांना दिलेली मारुतीची मूर्ती आजही सेनापती कापशी या महाराष्ट्राच्या दक्षिण भागातल्या त्यांच्या घराण्यामध्ये आजही ती पूजली जाते. तिथे दररोज दासबोधाचं वाचन होतं आणि उत्सवामध्ये गिरीधरांच्या हकीकत वाक्याचं वाचन होतं. तर असे रामचंद्र पंत आणि संताजी हे आपलेच होते. ह्या रामचंद्र पंतांनी मराठेशाहीचं धोरण, कुठलंही राज्य जे चालतं ते त्याच्या विशिष्ट ध्येय धोरणाने चालतं. तर मराठेशाहीचं, शिवरायांचं जे राज्य धोरण होतं ते आपल्या राजनीती आज्ञापत्र ह्या एका अतिशय बहुमोल अशा ग्रंथामध्ये सगळं ग्रथित केलेलं आहे. आणि स्वतः रामचंद्र पंत हे अशी एकच व्यक्ती होते की जे समर्थांच्या आणि शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले होते. हे राजनीती आज्ञापत्र सुद्धा प्रत्येक समर्थ भक्तांनी वाचण्यासारखं आहे. त्यांची पन्हाळ्याला समाधी आहे. उत्तम कीर्तन करत त्यांच्या सर्व शिक्क्यांवर आपण प्रभू रामाचे उपासक असल्याचं त्यांनी मोठ्या घोष करून सांगितलेलं आहे. तर असं हे अफाट वाङ्मय आहे. त्याचा थोडासा परामर्श घेण्यासाठी आपण स्वानुभव दिनकराकडे वळूया. अर्थात समर्थांची शिकवण ही इतक्या विविध पैलूंनी नटलेली आहे. त्याचं एक सार एकाने केलेलं आहे, ते सांगतो आपल्याला. जागा विवेक व्हावा, मन सावधान ठेवा, ध्यावा खरा विसावा, तो राम हृदयी बरवा, वैराग्य सार ठरवा, गुरुपाय नित्य सेवा, चैतन्य मनी खुलवा, तो ध्यास सत्य घ्यावा, सद्गुण अंगी बाणा, आल्हाद सगुणी जाणा, निर्गुण अनुभवाना, परिशुद्ध भान माना, साक्षेपी यत्न भावा, आचारी धर्म ठसवा, भजनात भाव मिळवा, जीव सार्थकासी लावा, नैस्पृह्यतेची राहो, कल्याण सुजनी हो, बलवान सत्वला हो, जाणीव भवीन राहो, दीन दुर्बळ तो भावा, हृदय प्रीतीने भिजावा, जनहित मनी भिनवा, अवघा सुखी असावा, जनी एकतेस साधा, महाराष्ट्र धर्म बोधा, साफल्य सकल शोधा, आत्म्यास विश्वी सांधा, अंतरात्म उपासना, विश्वपाळित्या अधिष्ठाना,
देह बुद्धी त्याची पूजना निभवी जीवाही कोण. हे शेवटचं कडवं म्हणजे आपल्याला आठवेलच की नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी या कारणे तोषवावी कोणीतरी काया. ह्या समर्थांच्या ओळी आहेत. तर अशी इतकी वैविध्याने नटलेली समर्थांची शिकवण, त्यातलं एकच मगाशी सांगितल्याप्रमाणे मुळातलं मूळ आणि कळसातला कळस हे तत्व कसं सगळीकडे भरलंय हे आपण आज पाहूया. समर्थांचा अंतर हा शब्द अतिशय आवडता होता. 21 समासीमध्ये एका ठिकाणी म्हटलंय की अंतर न कळता अंतरलो परमार्थासी की. एक समर्थांचं अतिशय सुंदर पद आहे. एखाद्या रासायनिक सूत्रासारखंच ते पद आहे, पण फार फार महत्वाचं आहे. सद्गुरु पाद पंकजी मन मुरे, सद्गुरु पाद पंकजी मन मुरे, मनी मन पण सर्वही आपण, तेणे गुणे हाव पुरे मन मुरे. सद्गुरु पाद पंकजी मन मुरे, परब्रह्मी थार होता गोचर, तेणे गुणे माया विरे मन मुरे. सद्गुरु पाद पंकजी मन मुरे, निजपदी मन जडता भिन्न, निजपदी मन जडता भिन्न, निजपदी मन जडता भिन्न, निखळ नित सुख उरे मन मुरे. सद्गुरु पाद पंकजी मन मुरे, हेची हे साधन आत्मनिवेदन, हेची हे साधन आत्मनिवेदन, हेची हे साधन आत्मनिवेदन. मी पण तेही नुरे मन मुरे. सद्गुरु पाद पंकजी मन मुरे, रामदासी राम रूप निज धाम, रामदासी राम रूप निज धाम, रामदासी राम रूप निज धाम, रामदासी राम रूप निज धाम. पावता निसंग रे मन मुरे. सद्गुरु पाद पंकजी मन मुरे. आणि असंच अगदी पद ह्याच आशयाचं कल्याण महाराजांचं सुद्धा आहे. स्मरण धरावे स्वये उद्धरावे, अंतरे अंतर विवरावे रे. अंतरे शोधिता देव, मी पणची झाले माव. देवाधिदेव प्रगटला रे, प्रगटला रे. अंतरे अंतर विवरावे रे. जनाचे जे अर्दन, तोची तो जनार्दन. प्रगट निशाण राघवाचे रे. आपल्या सगळ्यांना आठवेल की प्रगट राघवाचे निशाण आत्माराम ज्ञानघन, विश्वंभर विद्यमान भाग्ये कळे. प्रगट निशाण राघवाचे रे, राघवाचे रे. अंतरे अंतर विवरावे रे. एकी अनेक एक पाहो जाता एक
शोधावा विवेक सज्जनाचा रे, सज्जनाचा रे, अंतरे अंतर विवरावे रे. रामदास्य फळाले सर्व ही कल्याण झाले. साक्षत्व विराले राम पायी रे, राम पायी रे, अंतरे अंतर विवरावे रे. राम किंवा आत्माराम कुठलाही उल्लेख आला तरी अगदी निशंकपणाने डोळे झाकून आपण समजा की तो अंतरात्म्याचाच उल्लेख आहे. समर्थांनी सांगितलं, राघवाचा धर्म गाजो, कीर्ती अद्भुत माजो, ठाई ठाई देवाळये भक्त मंडळी साचो. शक्ती आहे तोची फावे, दोन्ही लोक साधावे, येह लोक परलोक शत्रू सर्व रोधावे. पिंडी सुद्धा शत्रू सर्व रोधावे आणि ब्रह्मांडी सुद्धा शत्रू सर्व रोधावे. अंतरात्म्याच्या शिकवणीतला समर्थांचा एक फार सुंदर पद आहे. त्याचं नुसतं ध्रुवपद सुद्धा इतकं अंतर्भेदी आहे. सांडा सांडा परता देह भेद रे, देह भेदे होतसे नाना खेद रे. अंतरंगे सापडे अभेद रे, मुळी नाही निश्चळी भेदा भेद रे. एखाद्या असा जन्माचा उद्धार व्हायला हे ध्रुवपद सुद्धा बस आहे. समाजामध्ये काय धोरण असावं, ही आपली अंतरात्म्याची उपासना आपल्या नित्यनैमित्तिक कामामध्ये कशी प्रत्यक्षात आणावी त्याचं समर्थांनी अक्षरशः अनंत ठिकाणी अंतरंग मार्गदर्शन केलेलं आहे. ही सवयी आपल्या सगळ्यांच्या माहितीची आहे. त्यातलं हे कडवं की भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, याचे नाव भजन. दुःख नेदावे कोणाला, उंच नीच जरी झाला, अंतरात्मा ओळखीला, तोची जाणा सज्जन. अशा या सज्जनाची लक्षणच समर्थांनी एका सुंदर पदात दिलेली आहेत. देव आपले म्हणतात की समर्थांचं हृदय कुठे प्रगट झाले अशी जी काही ठिकाणं आहेत त्यातलं अतिशय माझं आवडतं ठिकाण म्हणजे हे पद आहे. आणि ते जरी मला गाता येत नसलं तरी मी पुन्हा पुन्हा अळवून त्यातलं एक तिसरं कडवं आहे दाखवतो आपल्याला. सखिये वो आहे ती उदंड वेडे, ऐसे ते सज्जन थोडे, तयांची संगती जोडे, परम भाग्ये. पुढे लक्षण दिली. सकळ अंतर जाणे, मी पडे हुंबरो नेणे, ऐसी आवरुनी प्राणे, सांडणे करा, साहती बोलणे उणे, नपुसदा सांगणे, समची देखणे उणे, अधिक नाही. आता ते महत्वाचं कडवं. अभिमान नावडे, धावती दीनाकडे, तयांचे जे उकिरडे, महालयांचे आप पर नाही जासी, पुसती सांगती त्यासी, ऐकताची भाविकासी, पालट होये. रामी रामदास वास, पाहातो रात्री दिस, ऐसियांचा सौरस, देई राघवा. तर असा
आपला परका कुठलाही भेद न करता आपलंच रूप दुसऱ्यामध्ये पाहायला शिकवणारा असा हा आपला संप्रदाय आहे. आणि इथे काय सगळ्या समर्थ वाङ्मयात याचाच अनुवाद सगळ्या शिष्यांनी केलेला आहे. काल मी तुम्हाला म्हणलं होतं ना की दिनकरांनी काय म्हटलंय, पाहता सद्गुरु समर्था सारेखे कोण पा आणिक असे सखे, जेणे अनेक संसार दुःखे कृपा कटाक्षे वारली. सद्गुरु देव धर्म तीर्थ व्रत सखा सोयरा साह्य करता समर्थ, इष्ट मित्र सुहृद बंधुत्वे विख्यात, माय बाप निजांचा. निज हे अंतरात्म्याला दिलेली पारिभाषिक संज्ञा आहे आणि त्याची अनेक तऱ्हांनी वापर होतो. माय बाप निजांचा त्या परते आणिक नाही, आणिक थोर दैवतन नाही नाही सहसा इत्थंभूत, ऐसिया समर्थासी उत्तीर्ण भावे उचित कैसे न पै भावे. सद्गुरूचा जो सकळ परिवार तेच देवतार्चन साचार, त्याचा करणे परामर्श प्रकार, ते देव पूजा आपुली. ही खरोखर मला तुम्हाला हे ऐकवताना देवपूजाच चालली आहे असं वाटतं. काल देवांचा गुणानुवाद सांगितला आणि आज आपली देवपूजा होती. स्वानुभव दिनकर म्हणजे सुद्धा रत्नखाणी आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय मनाबद्दल, पाहता या मना ऐसे सोयरे, त्रिभुवनी आणिक न दिसे दुसरे, जे महत्कार्य करी तेच खरे, ये सर्वही निरर्थक. हो प्रपंच अथवा परमार्थ, परंतु या मनाचे नि होय जी कृतार्थ, या मनासारिखे कोणी समर्थ, आणिक न दिसे सर्वथा. आपल्या समर्थांचे जसे मनाचे श्लोक आहेत तसे दिनकरांचे सुद्धा आहेत. मनशतक म्हणून 100 श्लोक आहेत. त्यातले 2-3 आपल्याला वानगी दाखवतो. मना देह संबंधिके सर्व लोकी, तिये स्वार्थ कामेची सर्वई विलोकी, मना ऐसिया काय आसक्त होसी, त्वरे सर्व सांडी भजे राघवासी. मना जेथ प्रेमे सदा वस्ती केली, मना मुक्ती त्याची ठायेसी आली, मना मुक्तीने जेथरे वास केला, मना त्यासी सर्वत्र ही राम झाला. मना भक्ती तेथे कृपा राघवाची, मना भक्ती तेथेची वस्ती तयेची, मना भक्ती तेथेची वैराग्य लाहे, मना बोधही भक्तीचा दास होय, मना बोधही भक्तीचा दास होय. मना भक्तीने देव स्वाधीन होतो, मना भक्तीने मोह संसर्ग जातो, मना भक्तीने चित्त चैतन्य होते, मना भक्तीने मोक्ष साम्राज्य येते. तर त्यांनी लिहिलंय की हा स्वानुभव दिनकर लिहिलाय तरी कोणी, ज्याचे बळ स्वानुभव दिनकरासी, लाधोनिया दिनकर रामदासी, तन्मय ज्याची या स्वरूपासी, पाहात ठेला स्वानंदे. तव हेही स्वानुभव दिनकरी, हेही म्हणजे अंतरात्म्याला उद्देशून म्हटले, हेही स्वानुभव दिनकरी, सुखावलेसी सपरिवारी, सगुण परी निर्गुणत्वाची उजेरी. म्हणजे आहे सगुण पण निर्गुणाचा पीळ त्याचा काही मोडत नाहीये. सगुण परी निर्गुणत्वाची उजेरी, न मोडे अंगीची, निजांगे दिसे उष्ण ना शीतळ, सघन साजिरे अळुमाळ, स्वरूपे स्वयंप्रकाश सोज्वळ, सगुण निर्गुण समांगे. असं अंतरात्म्याचं बरोबर वर्णन केलेलं आहे त्यांनी. स्वानुभव दिनकराचा विषय म्हणजे सुद्धा अंतरात्मा हाच आहे हे ते असं सांगतायत. तेथ मुळी होनी शेवटवरी, निरूपण चालले एकाक्षरी, स्वानुभव दिनकरा माझी चतुरी, विचारुनी पहावे. दिनकर रामदासी मनोभावे, लाधोनी उपासना गौरवे, स्वानुभव दिनकरी विचारावे, निजात्म उपासनेसी. तो सच्चिदानंदेसी ब्रह्मानुभव,
स्वये देता एक सद्गुरु राव, स्वानुभव दिनकरी स्वयमेव सच्चिदानंद स्वरूप म्हणजे अंतरात्मा. दिनकरांनी सार्थक्य कसं वर्णन केले बघा. दिनकर रामदासी शरण, रिघोन स्वानुभव दिनकरी विज्ञान, सहज स्थिती सुख समाधान, स्वानंद साम्राज्य संतोषे. ऐसा निजात्म स्थिती स्वानुभव दिनकर, बोलता अत्यंत श्री गुरुदातार, रामदासी निज ऐक्यता साचार, सहज स्थिती ऐक्यत्वे. असो ऐसिया प्रकारे सहज स्थिती दिनकरे बोधता आत्मसंवेती, स्वानुभव दिनकरानुवृत्ती, रामदासी निज ऐक्य. एवं विज्ञान स्थितीच्या संतोषे, सहज स्थितीच्या अवकाशे, स्वानुभव दिनकरी स्वयंप्रकाशे, श्री रामदास कृपा. तेणे शिष्य हृदय वनी आला आराम, स्वानंदासी सुख झाले अविभ्रम, तेची नित्य भोगिजे निज निस्सीम, स्वानुभव दिनकरी. काल जसं आपल्या रिजगुरताईंनी सांगितलं की आपणाहून वेगळे कोणी देखावे तरी त्याच्या तिरस्कारी. आपल्याहून जर वेगळं कोणी पाहिलं तर तिरस्कार येण्याचा काहीतरी संबंध. तिथे आपलंच रूप जर सगळीकडे आपण पाहिलं तर कुठून तिरस्कार येणार. तरी हा पहिलेची अद्वितीय कोठे पहावे तिरस्कारासी मग. पराधिक्ये प्रगटे मत्सर, तव पहिलेची निवासी सर्वांतर, तेथ यासी न दिसे कोणी आपपर, निर्मत्सरता सहजे. स्वसंवेद्यत्वे अवघा आपण, तेथे द्वेषील कवणासी कवण, एकांशे भूतमात्रा राहिला व्यापून, तेथे अरिमित्र कवणासी. सगळं एकसारखं सर्वांनी लिहिलेलं आहे. हे जे रामदासी वाङ्मय आहे ना, ते मुळे लिहिलंयच अंतरात्म्याने. असं राम सोळाकर आपले मेरुस्वामी. ज्ञान अभ्यंतरे ग्रंथकोटी, विस्तारल्या प्रमोदाच्या सृष्टी, पुढती द्रष्टा होऊन दृष्टी, तोची विवरे. तो म्हणजे अंतरात्मा. तोची हृदयस्थ सर्व करतार, कवी सृष्टीचा कवेश्वर, जयाच्या हृदयापासून ओंकार अर्थ प्रसवत असे. औट मातृका अभ्यंतर, मुळीचा तंतू तो अनुस्वार, अर्थरूपे विवर अक्षरे होती. अर्थाचा भारवाही कवण, त्याचा तोची एक भगवान, अणुही तया ईश्वरे विण झाले नाही. ईश्वर अद्वैत बोध करता, प्रतीती विश्रांतीचा भरता, सर्व प्रवृत्तीहून परता वसता होय. तर अशा अंतरात्म्याची सगळी ही महती आहे. आणि त्याची उपासना हे आपलं सर्वस्व आहे. दासबोधाचं हे सगळ्यात गाभ्याचा गाभा हा आहे. मेरुस्वामींनी रामसोळ्यात एका ठिकाणी फार सुंदर त्याच्याबद्दल सांगितलंय की उपासना संकेत ज्ञान, भूतमात्री रघुनंदन, भक्ते रिघोनी अनन्य शरण, सद्भावेसी भजिसे. हृदयभूमी निर्वाळिली, साधने विशेषा आली, जे अखंडित देखिली, मूर्ती आत्मा रामाची. सर्व साक्षी अभ्यंतरी, देहधारक चराचरी, रामा वाचुनी अणुभरी, दुसरे नसे. तुझे हृदयोद्योतक भाव, तोची परमात्मा आदिदेव, अभिन्न योग स्वानुभव, अभिन्न योग स्वानुभव. परमात्मा ज्ञानघन, परब्रह्म सनातन, सामरस्ये समाधान, झाले हे उपासना. हे तत्व आपुले आपण, अनुभवीचे स्वानंद घन, आत्म उपासना लक्षण याची प्रत्ययाने. आप आपुली उगवी, जाणोनी मायेची गोवी, आत्म उपासना अनुभवी, तरले भक्त. अंतरनिष्ठा सज्ञाना, जाण ऐसी उपासना, प्रतीतीस येता अनुमाना, पुरीची नसे. खरोखर ह्या तत्वाचं जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे. आपली वेळही आता झालेली आहे. तुम्ही थोडेसे हे झाला असाल की एकाच सुरामधलं हे चाललेलं आहे सगळं. हा जो तंतू आहे ना,
तो अगदी शेवटपर्यंत, अगदी अलीकडचे आत्माराम महाराजचे सांगितले सुमारे 150 वर्षापूर्वीचे, त्यांचे शिष्य रंग नावाचे होते. त्यांनी सुद्धा एका पदात असंच सांगितलेलं आहे की झड करी तू फडक मना लाग गुरु पायी, पळ पळ हे आयुष्य जात नये पुन्हा फिरून परत, लाग वेगी तू त्वरित पदी सावध होई. सोडविता नसे कोणी आत्मारामा तुझ वाचुनी, तूची की बारंक धनी येऊनी हृदयी राही. झड करी तू फडक मना लाग गुरु पायी, येऊनी हृदयी राही. किंवा आणखीन एक चरण आहे, जाग चेत निज हृदयी. तर असं आपल्या अंतःकरणामध्ये आत्मारामाचं अधिष्ठान सदैव जागृत असो, तसं सदैव आपल्याला निधिध्यास लागो, यासाठी आपल्या अंतःकरणात, जनाच्या अंतःकरणात सर्वत्र श्री समर्थांचा अवतार हो, अशी आपली प्रार्थना आहे. आजची सर्व स्थिती आपल्या मनातली काय आणि समाजातली काय ही दूर व्हायला, कालच्या आपल्या प्रवचनातला तिचा निराश व्हायला देवांनी समर्थांना प्रार्थना केलेली आहे की महाराज पुन्हा कधी येणार. तर माझी खूप पदं तुम्ही ऐकली, शेवटचं ऐकून घ्या. महाराज पुन्हा कधी येणार, महाराज पुन्हा कधी येणार, राष्ट्रोद्धार करणार महाराज पुन्हा कधी येणार. शिवकल्याण संगे घेऊनी भूतली अवतरणार, महाराज पुन्हा कधी येणार. घटिका पळही युग समवाटत थांब किती वदणार. धर्मग्लानी पूर्ण झाली अंत किती बघणार, महाराज पुन्हा कधी येणार. धर्म संस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. ही तव वचने दासबोधीची सत्य कधी ठरणार, महाराज पुन्हा कधी येणार. त्या येण्याची वाट पाहत प्राणकंठी उरणार, महाराज पुन्हा कधी येणार. कळवळोनी सद्गुरु राणा सत्वर गती येणार. कळवळोनी सद्गुरु राणा सत्वर गती येणार, महाराज पुन्हा कधी येणार. राष्ट्रोद्धार करणार, महाराज पुन्हा कधी येणार. जय जय रघुवीर समर्थ. श्री रमणजी चितळे यांनी काल आणि आज आपल्याला त्यांनी अतिशय बहुमोल आणि दुर्मिळ असलेली माहिती
व्याख्यान स्वरूपात दिली. मी उपसंचालक श्री डॉक्टर विजय लाड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करा. जय जय रघुवीर समर्थ. खरंच सन्मानाची काही आवश्यकता नाही. सत्कार हो गया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता कोणाला शंका विचारायची तर शंका. आत्माराम महाराज सर. आत्माराम महाराज ते कोणाचे शिष्य? आत्माराम महाराज हे कल्याण परंपरेतले समर्थ, त्यानंतर कल्याण, त्यांचे शिष्य शिवराम अपचंद मठपती, त्यांचे शिष्य रामचंद्र आणि रामचंद्रांचे आत्माराम. आणि हे आत्माराम महाराज आणि दुसरे आत्माराम बुवा म्हणून जे सांगितलं ते मिरज चोरे गावकर, हे मिरज परंपरेतले. पण त्यांनी समर्थांचं फार सुंदर चरित्र लिहिलं आहे. त्यांचेही अभंगपद फार सुंदर आहे. आणि उद्धव सूत म्हणून सांगितलं. उद्धवसुतांची वेगळी परंपरा आहे. ती शिवराम नावाचे समर्थांचे शिष्य होते, त्यांच्या परंपरेतले ते. त्यांचंही उद्धवसुतांनी लिहिलेलं समर्थ चरित्र तितकंच प्रसिद्ध आहे. आणि ते समर्थ प्रतापाच्या नंतर साधारण एक 25-30 वर्षांनी, म्हणजे ते सुद्धा खूप जुनं आहे आणि खूप चांगलं आहे. पण ते शिवराम वेगळे आणि आता हो नाही, शिवराम समर्थ संप्रदायात तुम्हाला शिवराम, आत्माराम, सखाराम भरपूर सापडतील लागले. ते आपलं जे पद आपण म्हणलं ना, जागा विवेक भावा, हो ते आम्हाला कुठे मिळेल म्हणजे? आता ते एकदा छापलं जाईल तेव्हा चालेल. मिळेल. हो ते हवंय ते. हो हो जरूर जरूर अगदी. समर्थांचं आणि शिष्याचं अफाट नाव आहे. हो हो तसंच प्रोजेक्ट गुटेनबर्ग नावाचा प्रोजेक्ट एक चाललेला आहे. त्याच्यात हे सगळं म्हणजे हो हो इंग्रजी वाङ्मयातले फार डिजिटलायझेशन करतात. हो, तसं लाखो एका पण. वाङ्मयाचं काही डिजिटलायझेशन होत आहे का? आणखी ला- त्याच्यात कोणाचा सहभाग आहे? काही सहभाग कोणाकडनं अपेक्षित आहे का? आणि त्याबद्दल ते माहिती आहे. ह्याच्याबद्दल मला जास्ती माहिती नाही आहे. पण आपल्या सगळं रामदासी वाङ्मय त्या प्रोजेक्ट ग्युटेनबर्गमध्ये जायलाच पाहिजे असं वाटतं. त्यातली एक जी वेबसाईट दासबोध.भारत किंवा दासबोध.com ही पुण्याहून प्रशांत कुलकर्णी म्हणून कट्टे समर्थ भक्त चालवतात. आणि त्यांनी हजारो पानं देवांच्या वाङ्मयातली सुद्धा सत्कारजग सभेने प्रकाशित केलेली इतरांची अशी खूप समृद्ध अशी असं संकेतस्थळ ते आहे. तेव्हा आपण याचा जरा जास्ती तपास करूया. आपल्यालाही जर काही थांग लागला तर कळवा. पण असं जगताच्या पार्श्वभूमीवर हे जायला पाहिजे आणि त्याची अन्य भाषांमध्ये भाषांतरं व्हायला पाहिजेत. कारण हा जो सिद्धांत आहे तो सगळ्या उपनिषद वेदांचं सारच आहे आणि तो सगळ्यांनी सांगितलेला आहे. पण आपल्या समर्थांनी तो फार सुस्पष्ट करून अतिशय सोपा करून नेमका सांगितलेला आहे. त्यामुळे इतर अनेक संप्रदायांनी दासबोधाला आपला प्रमाण ग्रंथ किंवा क्रमिक पुस्तकासारखा मान दिलेला आहे. किंवा हे जगाच्या पातळीवर जायलाच पाहिजे अगदी. कण्हेरी मठ म्हणजे आहे. हो तिथे आपले रामदास स्वामींचे शिष्य होते वासुदेव महंत, वासुदेव. तर त्यांचीच परंपरा तिथे चालू आहे का? त्यांची परंपरा चालू आहे. त्यांच्यात अतिशय चांगले चांगले मठ आहेत आणि एक मोठे वाङ्मय निर्माण करणारे आणखीन बुद्धिवादी अशा स्वरूपाची ती परंपरा आहे. त्यांचा एक मठ म्हणजे मरढे सिद्धामृत मठ, ज्याच्यात कविवर्य बासी मर्ढेकर म्हणून या आधुनिक कवींचे अगदी भीष्माचार्य शोभतील असे त्या परंपरेतले. आणि त्यांनी समर्थांवर फार चांगलं लिहिलेलं आहे कवी बासी मर्ढेकरांनी. आता त्या मठामध्ये जे होते ते वयोवृद्ध झाले.
कुठे? कणेरी मठामध्ये. कण्हेरीमध्ये. पण उल्हास म्हणून जे आहेत ते तसे तरुण आहेत. त्यांनी तिथे मी आत्ता जाऊन आले ना, हां. त्यावेळेला तिथे त्यांनी सांगितलं की ह्याच्या आधीचे जे इथले हे होते ते आता खाली गावामध्ये राहायला गेले आणि ते आता समाधी घेणार आहेत असं त्यांनी तिथे सांगितलं. मला कल्पना नाही हो. म्हणजे कण्हेरी आपल्या खंडाळ्याजवळची आहे तिथलंच सांगता ना? कोल्हापूरला कण्हेरी आहे का वेगळी? कणेरी मठ. दुसरा असेल हा मग. नक्की मला हां वेगळी आहे का ती? हां हो 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 खंडाळ्याजवळचा हो ना, वासुदेव महंतांचा तो कणेरी मठ हा वेगळा दिसतोय. मग ही कुठली परंपरा आहे मला माहिती नाही आहे कोल्हापुराजवळची. तुम्हाला माहिती आहे का? कहाड सिद्धेश्वर. पण कहाड सिद्धेश्वर हा वेगळा संप्रदाय आहे. हां हां मला तेच विचारायचं होतं की नाही नाही, हा संप्रदायच वेगळा दिसतोय. शिष्य परंपरेमध्ये मी सखाराम करून स्वामींचा उल्लेख केला. हो हो अमळनेरला नदीच्या पात्रामध्ये सखारामपंत महाराज संवाद जे आहे तेच ते सखारामपंत. नाही नाही, हे सखाराम महाराज वेगळे आहेत. हे डोमगावकर. हो. आणि अमळनेरला आपला एक रामदासी मठ आहे. पण ते अमळनेर खानदेशातलं अमळनेर नव्हे, ते नगर जिल्ह्यातलं अमळनेर आहे. म्हणजे दादेगावच्याही उत्तरेला असलेलं. आणि ती परंपरा कल्याण महाराजांचीच आहे. त्या परंपरेला अजून ते संदिग्ध होते की नेमकी कुठली आहे. पण आता साधारण उजेडात यायला लागले की ती कल्याणांचीच परंपरा आहे. हो. नाही काही असेल. पुस्तकाचा उल्लेख केला वाटा आपल्या हिताच्या, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. म्हणजे त्याचे लेखक किंवा नाही नाही, अगदी आधुनिक जीवनामध्ये आपल्या हिताच्या वाटा कशा चोखाळाव्या हे अनंतरावजींनी फार फार सुंदर सांगितलेलं आहे. ते सगळ्या अगदी विशेषतः तरुण पिढीच्या हातात पुस्तक पडलंच पाहिजे. लहान पुस्तक आहे. हो हो मिळतं ना. राधा दामोदर प्रतिष्ठान पुण्याला जे आहे, पंढरपूरला आहे, त्यांच्याकडे आप्पांचं पुस्तक अगदी आप्पा भवन चौकामध्ये राधा दामोदर प्रतिष्ठान हे पुण्यातलंच आहे. ते प्रकाशन करतं आणि आप्पा भवन चौकात ते पुस्तक तुम्हाला मिळेल. अतिशय सुंदर पुस्तक आहे ते अगदी. तसं देवांचं शिकवणीचे 16 धडे म्हणून 100 वर्षापूर्वी लिहिलं पुस्तक सुद्धा जरूर जरूर वाचा. अप्रतिम आहे. समर्थांची शिकवण बऱ्याच आवृत्त्या झाल्या आहेत त्याच्या. बरं, या निमित्ताने आपल्या सुहासजींमुळे, विजयरावांमुळे आपल्या पुढे थोडी आपली सेवा करण्याची संधी मिळाली. याबद्दल कृतार्थता वाटते. आपण सगळी समर्थांच्या कुटुंबातली माणसं आहोत आणि अशी माणसं आपल्याला खूप वाढवायची आहेत आणि समाजातल्या सगळ्या थरांपर्यंत आणि नव्या नव्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत आपल्याला ही ज्ञानगंगा पोचवायची आहे. ज्याचं सारखं स्मरण तुमच्या हृदयात असणारच. ते अधिक बलवत्तर हो अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.